नमस्कार मित्रांनो, फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. येस, आवाज येतोय? येस. तर यशस्वीरित्या मेन्सची बॅच सुरू केल्यानंतर खूप साऱ्या मुलांनी डिमांड केल्यामुळे आपण सरळ सेवाची पण बॅच आता सुरू करतोय. तर या व्हिडिओ थ्रू आपण एक वैशिष्ट्य बघणार आहोत की या बॅचचं प्लॅनिंग आपलं कसं असणार आहे आणि ही बॅच तुम्हाला कशा पद्धतीने हेल्पफुल राहणार आहे. तर एक फारली 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. यात तुम्हाला पूर्ण बॅचचं प्लॅनिंग कळून जाईल. बॅचचं प्लॅनिंग सांगण्या अगोदर सांगतो की एमपीएससी 2023 मध्ये 500हून अधिक विद्यार्थ्यांना मी पॉझिटिव्हली गाईड केलेला आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता किती साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी मी मुलांसाठी केलेल्या आहेत आणि डेली चालूच आहे आपलं, बरोबर. सो आपली प्रत्येक न्यूज जी आहे ती मुलांच्या हेल्पसाठी होते. मुलांना त्यातनं काही ना काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळतोय, म्हणून आपण एवढे सर्व एफर्ट्स मुलांसाठी घेतो आहे. त्याच उद्देशाने आपण मेन्सची बॅच सुरू केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. तर खूप साऱ्या मुलांनी डिमांड केलेली आहे, कारण खूप साऱ्या आता एक्झाम्स येणार आहे सरळ सेवाच्या. त्या हिशोबाने आपण ही सरळ सेवेची बॅच प्लॅन केलेली आहे. तर आपली बॅच ही 25 जून पासून सुरू होते. तुम्ही इथं बघू शकता 25 जून पासून आपली ही बॅच सुरू होते. ती ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. सो सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे की ही बॅच लाईव्ह पण असणार आहे. सो कुठलीच क्वेरी, कुठल्याही मुलाची क्वेरी ही अनआन्सर्ड राहणार नाहीये. तुम्ही कुठलीही क्वेरी विचारा. आपले रेग्युलर सेशन्स असणार आहेत, ते तुम्हाला मी आता डे टू डे शेड्यूल कसं आहे आपलं त्या पद्धतीने सांगणारच आहे. सो कुठलेच क्वेश्चन मुलाची यामध्ये अनआन्सर्ड राहणार नाहीये. ओके, त्यामुळं मेन सर्वात इम्पॉर्टंट आहे की ही बॅच लाईव्ह पण आहे. तर डिटेलमध्ये जाण्याच्या अगोदर ह्या बॅचचे तुम्हाला फायदे काय ते माहिती असणं गरजेचं आहे. येणाऱ्या एक्झाम्स कुठल्या कुठल्या आहेत, तर इथे बघा तुम्ही. सर्वात इम्पॉर्टंट जे सर्व मुलं आतुरतेने वाट बघतायत, बीएमसी मध्ये जेई आणि एसई. तर यामध्ये जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचं टेक्निकल आहे ते पूर्ण आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. पूर्ण टेक्निकल पार्ट साधारणतः डिटेलमध्ये बघितलं तर 13 विषय आहेत तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्सचे. ओके, सो 13 विषय तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या एक्झामला हेल्पफुल राहणार आहेत. तुम्ही ज्या काही सरळ सेवा एक्झाम मी इथं डिस्प्ले केलेला आहे, याच्या व्यतिरिक्त पण भरपूर महानगरपालिकेचे एक्झाम होणारच आहेत, 100% होणार आहेत. ह्या फक्त मी काही ठराविक एक्झाम हायलाइट केल्यात की यातल्या बऱ्याचशा एक्झाम या वर्षी 100% होणार आहे. डब्ल्यूसीडी पोस्टपोन झालेले, येत्या काही दिवसात ती होणार आहे. मी आपल्या चॅनलवरती अपडेट करणारच आहे की त्याची डेट्स कधी येऊ शकते. बऱ्याच अपडेट्स ऑलरेडी आपण दिलेल्या आहेत. जसं मी बीएमसी, जेई आणि एससी बद्दल पण सांगितलेलं आहे चॅनलवरती. खूप सारे मुलांनी त्याला ऑलरेडी फॉलो केलेलं आहे. एसएससी ची एक्झाम होणार आहे, डब्ल्यूआरडी जेई ची एक्झाम होणार आहे, त्यानंतर पीएमसी जेई ची एक्झाम पण होणार आहे आणि अजून अशा बऱ्याचशा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू भरल्या जातात जागा. सो अशा सर्व एक्झामसाठी ही आपली बॅच हेल्पफुल राहणार आहे, फक्त बीएमसी नाही. आता येणारी बीएमसी आहे, डब्ल्यूसीडी आहे, डब्ल्यूआरडी आहे, म्हणून मी तसं तुम्हाला इथं मेन्शन केलंय. पण सगळ्या सरळ सेवा एक्झाम सिव्हिल इंजिनिअरिंग त्या तुम्हाला क्लिअर करण्यासाठी ही एकमेव बॅच हेल्पफुल राहणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बॅच लाईव्ह पण आहे. सो लाईव्ह असल्यामुळे तुमच्या क्वेरी सगळ्या सॉल्व्ह मी करणारच 100%. तुम्ही कितीही क्वेरी विचारा, आपले त्याच प्रकारे जेवढ्या तुमच्या क्वेरी येतील तेवढे आपले डाऊट सॉल्विंग सेशन्स होणार आहेत. डेली म्हटलं तरी डेली सेशन्स होतील. वीकली आपला एक सेशन डाऊट सॉल्विंगचा असतो. जसे तुमच्या क्वेरी वाढतील तसे आपले सेशन्स पण वाढणार. सो इट्स तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती डाऊट विचारणार आणि तुम्ही किती टेक्निकली क्लिअर करून घेणार. सी, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या बॅचची वैशिष्ट्य. माझं सर्वात मेन टार्गेट असतं की ते लर्निंग फ्रॉम बेसिक्स. जोपर्यंत तुम्ही बेसिक्स क्लिअर करत नाही मित्रांनो, तोपर्यंत पुढे जाण्यात अर्थ नाहीये. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलाही टेक्निकल कन्सेप्ट असू द्या, त्याचा बेसिक पासून स्टडी करा. काही गोष्टी आहेत की स्टुडंट्सला हॅबिच्युअल असतात की रट्टा मारल्याने एखादी गोष्ट लक्षात राहते. पण जर तुम्ही त्या पर्टिक्युलर कन्सेप्टचं जर मूळ कॉज शोधलं ना, तर तुमच्या ती गोष्ट लाईफ लॉंग लक्षात राहते. जेई आपलं फक्त टार्गेट नसावं लाईफ मध्ये. जेई क्लिअर केल्यानंतर पुढे प्रमोशन पॉईंट ऑफ व्ह्यू कुठल्या एक्झाम देणं अपेक्षित आहे, मग ग्रोथ कशी व्हायला पाहिजे. त्यामुळे रट्टा कधीही मारू नका. लर्निंग फ्रॉम बेसिक हा फंडा, जोपर्यंत तुम्हाला जे काही ड्रीम पोस्ट पाहिजे जोपर्यंत ती मिळत नाही, तोपर्यंत लर्निंग फ्रॉम बेसिक हा कन्सेप्ट तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे. सो कुठलाही टॉपिक असू द्यात एकदम डिटेलमध्ये आपण तो कव्हर करणार आहेत, म्हणजेच लर्निंग फ्रॉम बेसिक्स. दुसरं, इन डेप्थ सब्जेक्ट लर्निंग. प्रत्येक सब्जेक्टचे सर्व टॉपिक्स इन डेप्थ लाईव्ह क्लासमध्ये डिस्कशन होणार आहे. डेली लाईव्ह क्लासमध्ये डिस्कशन झाल्यानंतर त्या टॉपिकवरचे ठराविक इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण रेग्युलर क्लासमध्ये घेणार आहोत. काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मी तुमच्यासाठी पण ऍज अ होमवर्क म्हणून ठेवलेले आहेत, तर तुम्ही त्याची पण प्रॅक्टिस करायची आहे.
हे झाल्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट नंतर एक सब्जेक्ट वाईज पण मी मॉक टेस्ट घेणार आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, जेणेकरून सगळ्या व्हरायटी त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या तुमच्या कव्हर होतील इम्पॉर्टंट. ज्या काही मी अगोदर ज्या काही एक्झाम मेन्शन केल्या, जे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न असेल ते कुठले क्वेश्चन घेतात ते सर्व आपल्याला माहिती आहे. सो सर्व पॅटर्न्स फॉलो करूनच आपली मॉक टेस्टचे क्वेश्चन्स वगैरे किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन असतील हे मी सर्व काढलेले आहे. त्याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला होणार आहे. खूप सारे टॉपिक्स असे त्याच्या खूप साऱ्या युनिक टेक्निक्स आहेत लक्षात ठेवण्याच्या. ओके, त्या पण आपण लाईव्ह क्लासमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि येस, रिव्हिजन डेली आपल्या शेड्यूलमध्ये रिव्हिजनला थोडासा वेळ असला पाहिजे, तो आपण रिझर्व ठेवलेला आहे. आणि येस, मी सांगितल्याप्रमाणे फ्री मॉक टेस्ट आणि वीकली क्वेरी सॉल्विंग सेशन्स. सो सी, डेली लेक्चर आपले होणारच, पण देर इज नो पॉइंट इन गोइंग अहेड विदाउट सॉल्विंग युअर क्वेरी, राईट? सो प्रत्येकाची क्वेरी ही आन्सर झालीच पाहिजे. जोपर्यंत तुमची क्वेरी आन्सर होत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही. ओके, सो प्रत्येकाच्या क्वेरी ज्या असतील बेसिक कन्सेप्ट पासून कुठल्याही क्वेरी असू द्यात त्या तुमच्या आन्सर केल्या जाणार आहेत. ओके, तर सर्वात मोठा फायदा तुम्हाला म्हणजे काय की जो मागच्या वर्षी मी गाईड केलेले स्टुडंटचा ब्रंच आहे, 500+ स्टुडंट्स. सो हा ह्यूज एक्सपिरियन्स आहे, तो डेफिनेटली तुम्हाला तुमची एक्झाम क्लिअर करण्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. मूळ एमपीएससीचे किंवा जेई एक्झामचे आपल्याला माहिती आहेत. सो प्रत्येक एक्झाम क्लिअर करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीतच लर्निंग आपण इथे घेणार आहोत. ओके, सो कुठलीही एक्झाम असू द्यात, एकदा तुम्ही बेसिक टेक्निकल सब्जेक्टचं टीचिंग घेतलं तर येस, डेफिनेटली यू कॅन क्रॅक एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ओके, सो म्हणजे फक्त आपण एक एक्झाम फोकस करत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. सो एकदा जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर डेफिनेटली त्या कोर्समध्ये जे काही कंटेंट आपलं कव्हर होणार आहे दॅट कंटेंट इज मोर दॅन इनफ टू क्लिअर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्याच्या बाहेर जाण्याचे चान्सेस नाहीये. हँड रिटन नोट्स जे आपल्या आहेत ते एवढ्या परफेक्ट आहेत की त्या मी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूज बनवलेल्या आहेत. सो त्या नोट्स अशा पद्धतीने आहेत की रिव्हिजनला पण तुम्हाला टाइम त्याच्यातनं एकदम व्यवस्थित मिळतो. म्हणजे एक सब्जेक्ट असेल त्यातनं किती टाइम तुम्ही रिव्हिजनला मिळेल ते सगळं प्लॅनिंग आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर बॅचचं डिटेल्स मी सांगितल्याप्रमाणे 25 जून पासून आपली ही बॅच सुरू होते. मिनिमम ड्युरेशन या बॅचचं आहे 2 मंथ्स. आय एम सेइंग मिनिमम ड्युरेशन. सो 2 महिन्याचं ड्युरेशन आहे. तुम्हाला व्हॅलिडिटी मी इथे दिली 8 मंथ्स, पण थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं. डेफिनेटली फ्रॉम स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू मी थोडंसं तुम्हाला व्हॅलिडिटी वाढवून देऊ शकतो जर तुम्हाला पुरेशी नसेल तर. पण बॅचचं ड्युरेशन हे आहे मिनिमम 2 मंथ्स. ऑनलाईन मोड आहे, पण ही सेशन्स मी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण दाखवतोय तुम्हाला. म्हणजेच काय, प्रत्येक सेशनच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला उद्याच्या क्लासचं टायमिंग दिलं जाईल. त्या टायमिंग प्रमाणेच आपले क्लासेस होतील. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही किती डाऊट विचारू शकता. लाईव्ह सेशन मध्ये डाऊट क्लिअर झाले नाही तर आपले सेपरेट डाऊट सॉल्विंग सेशन्स असणार आहेत. ओके, टायमिंग मध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असेल, कारण कोणाची प्रिलियमची एक्झाम असेल इन बिटवीन, कोणाला काही वेगळा वेळ द्यायचा दुसऱ्या एक्झाम्सला वगैरे प्रिपरेशनला, तर थोडासा टायमिंग फ्लेक्झिबल होऊ शकतो. ओके, सो टायमिंग मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. 25 जून पासून बॅच सुरू होते. ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड मोड मध्ये आहे. सो टोटल मिनिमम ड्युरेशन बॅचचं असणारे 2 मंथ. थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, पण जास्त व्हेरिएशन राहणार नाहीये, कारण आपलं डे टू डे प्लॅनिंग एकदम व्यवस्थित आहे. हे जे काही सब्जेक्ट मी इथे दाखवलेत हे एवढे पूर्ण सब्जेक्ट आपल्या बॅच मध्ये कव्हर होणार आहेत. हा टेक्निकल सिव्हिलचा कंटेंट ऑलमोस्ट 99% सेम असतो प्रत्येक जेई एक्झाम साठी. ओके, एखाद्या जेई साठी जर याच्या व्यतिरिक्त एखादा सब्जेक्ट आला तर डेफिनेटली तो मी तुमचा कव्हर करेलच. ओके, बट मिनिमम एवढा कंटेंट टेक्निकली प्रत्येक जेई एक्झामला असतोच असतो. टोटल तसा विचार केला तुम्ही तर 13 विषय. ओके, कुठलाही विषय घ्या, त्यात बेसिक जनरली सिव्हिल इंजिनिअरिंग स्किप होत नाहीये. सॉम असेल, थेरी ऑफ स्ट्रक्चर असेल, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर असेल किंवा डिझाईन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर असेल, सीपीएम असेल, बिल्डिंग मटेरियल्स असेल, मेकॅनिक्स, जिओटेक, एन्व्हायरमेंट, हायवे, हे सगळे कोर्सेस इथं तुमचे जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कव्हर केले जाणार आहेत. रेग्युलर ज्या काय मी तुम्हाला रन टाइम मध्ये नोट्स देतोय त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्या नोट्स तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्याला डेफिनेटली हेल्प करणार आहेत. ओके, सो हे सर्व कोर्सेस झाल्यानंतर एक्झामच्या अगोदर मी रिव्हिजन घेतो. तुम्ही जरी नाही म्हटले तरी मी रिव्हिजन 100% प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन घेतो. आपलं शेड्यूल मध्ये फिक्स आहे की सॉमची रिव्हिजन, टॉसची रिव्हिजन. तर रिव्हिजन कुठल्या पद्धतीने केली पाहिजे हे पण तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासमधनं कळून जाईल. रिव्हिजनला किती वेळ द्यायचा, बरं रिव्हिजन करायची म्हणजे एक्झॅक्टली करायची कशी, सॉमची रिव्हिजन करणं आणि जिओटेकची रिव्हिजन करणं, डेफिनेटली देयर इज अ डिफरन्स. सो दोन्ही सब्जेक्टची रिव्हिजन असेल, स्ट्रक्चरल सब्जेक्ट असेल,
जिओ टेक्निकल सब्जेक्ट असेल, थिअरी सब्जेक्ट, न्यूमेरिकल सब्जेक्ट, सो रिव्हिजन करण्याच्या स्ट्रॅटेजी पूर्णतः वेगळ्या आहेत. सो एक्झामच्या अगोदर पूर्ण रिव्हिजन मी घेतो आणि नंतरचा वेळ तुम्हाला रिव्हिजनसाठी देतो. सो डेफिनेटली त्याने तुम्हाला रिव्हिजन करायला हेल्प होते, कन्सेप्ट रिकॉल करण्यासाठी मदत होते, एक्झाम मध्ये लवकर आठवतात. कारण सर्वात इम्पॉर्टंट आहे ऑब्जेक्टिव्ह एक्झामला टाइम मॅनेजमेंट. ओके, रिव्हिजनच तुम्हाला व्यवस्थित देता आले नाही तर डेफिनेटली जम्बलिंग होतं एक्झाम मध्ये. जम्बलिंग झाल्यामुळे 1-2 मार्क जातात तुमचे आणि कॉम्पिटिशन ही सगळी 1-2 मार्क मध्येच लपलेली असते. ओके, सो रिव्हिजन व्यवस्थित बसली ना तर तुमचा कॉन्फिडन्स हा थोडासा हायर साईडला असतो एक्झाम मध्ये. कारण टाइम कमी असतो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह एक्झामला. कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. रिव्हिजन व्यवस्थित दिली तर कन्सेप्ट एक्झामच्या वेळेस रिकॉल खूप लवकर होतात. अर्धा मिनिट जरी तुमचा वाचत गेला तर क्युम्युलेटिव्ह टाइम हा खूप सेव्ह होतो. जनरली तुम्ही पूर्ण पेपरमध्ये स्टेबल राहता. सो ते या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आता हे मी जनरली प्रिव्हियस इयर मुलांकडनं फीडबॅक घेतला, त्यावरून मला कळालंय की काही मुलांना पोस्ट नाही मिळाली. तर का नाही मिळाली? बेसिकली खूप साऱ्या मुलांनी मला अप्रोच केलं होतं, तर त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित नव्हतं. काही मुलांचं प्लॅनिंग व्यवस्थित नसेल, काही मुलं रिव्हिजनला टाइम देत नसतील, काही मुलांनी गायडन्स प्रॉपर घेतला नसेल किंवा ऍट द एंड आले असतील जेणेकरून टाइमचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा बेसिक लर्निंग स्किप केलं असेल. मी तुम्हाला सर्वात सुरुवातीला सांगितलंय की लर्निंग फ्रॉम बेसिक हे आपलं मेन फंड आहे. सो बेसिक पासून तुम्ही स्टडी करा, देर इज ऑलवेज हाय चान्स टू गेट द पोस्ट. ओके, हे साऱ्या गोष्टी इथे आपल्याला ओव्हरकम करायच्या आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या तुम्ही जेव्हा ओव्हरकम करणार ना डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स हायर साईडला जातो, पोस्ट मिळवण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ओके ओके, आपली स्ट्रॅटेजी म्हणजे 100% कन्सेप्च्युअल लर्निंग. जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पूर्ण सिलेबस आपला कव्हर होणार आहे. पूर्ण सिलेबस म्हणजे कुठला? जे मी प्रिव्हियस स्लाइड मध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्टची नावं दाखवली, ते सगळे सब्जेक्ट आपले इन डिटेल कव्हर होणार आहेत तुमचे सरळ सेवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे, पूर्ण सब्जेक्ट वाईज पण आहेत आणि आपले फुल टेक्निकलच्या पण टेस्ट आहेत. बरोबर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून मी सर्व टेस्ट शेड्यूल करणार आहे. तुमचं जसं जसं कव्हर होत जाईल तसं तसं आपले नंबर ऑफ टेस्ट वाढत जातील. ओके, सो प्रत्येक गोष्टीची तयारी आपली पाहिजे. आणि जरी आपला क्लास ऑनलाईन असला तरी आपलं इंटरॅक्शन एवढं होतं की इट इज ॲज गुड ॲज युअर ऑफलाईन क्लास. ओके, सो म्हणून मी म्हणतो की इट इज अ फुल इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन क्लास. ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही मला कितीही डाऊट विचारू शकता, कंटिन्युअस तो टॉपिक चालू असताना, जेणेकरून आपलं डिस्कशन चालू असतं. सी, आपल्या क्लासमध्ये 100 मुलं असतील, जर एखाद्याने डाऊट विचारला तर डेफिनेटली तोच प्रश्न 100 मुलांच्या मनामध्ये येतो. म्हणजे तो कन्सेप्ट ऑटोमॅटिकली लॅटरल थिंकिंग आपण जी म्हणतो, लॅटरल थिंकिंग मुलांची वाढत जाते. ऑटोमॅटिकली सगळ्याच मुलांचं प्रिपरेशन एका लेवलने होत जातं. त्यामुळे क्वेरी विचारण्यासाठी कधी हेजिटेट व्हायचं नाही. डेफिनेटली द नंबर ऑफ क्वेरीज विल इम्प्रूव्ह युअर थिंकिंग फॉर दॅट पर्टिक्युलर कोर्स. तर हे सगळे आपले काही स्ट्रॅटेजीज आहेत. रेग्युलर टायमिंग आहे मी सांगितल्याप्रमाणे, आणि थोडंसं तुमच्या साईडने जर तुम्हाला काही एंगेजमेंट असतील बाकीच्या एक्झाम्स वगैरे, त्याच प्रकारे आपण थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेनेशन हे आपल्या लाईव्ह क्लासमध्ये होतं. कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही 13 सब्जेक्ट मध्ये, प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेनेशन होणार आहे आणि त्याप्रमाणेच आपलं क्वेश्चन आन्सर सेशन सॉल्व्हिंग, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, काही तुम्हाला होमवर्क, काही आपण जे क्लासमध्ये घेणार आहोत ते त्याप्रमाणे आपण घेणार आहोत. ओके, सो फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमी हे आपलं ऍप आहे, प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांनी ऍपल स्टोअर वरनं क्लास प्लस हे ऍप डाउनलोड करा. आपला ऑर्गनायझेशन कोड आहे YZMALG. तर तो कोड टाकून, तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करा. अशा पद्धतीने तुम्हाला लोगो दिसेल. त्या ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये गेल्यानंतर सरळ सेवा एक्झाम असं एक मी कोर्स क्रिएट केलेला आहे. ओके, डायरेक्ट रिक्रुटमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम इन ब्रॅकेट सरळ सेवा. त्या कोर्सला तुम्ही ज्याला इच्छा असेल त्याने एनरोल करू शकता. डेफिनेटली हा कोर्स खूप फ्रुटफुल राहणार आहे सर्वांसाठीच, कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हा कोर्स आहे. सो लाईव्ह कोर्सचा फायदा तुम्हाला हा जास्त आहे की कुठलीच क्वेरी तुमची अनआन्सर्ड राहणार नाहीये मित्रांनो. ओके, तुम्ही कुणालाही फीडबॅक विचारू शकता आपल्या चॅनलवरती, कुणालाही विचारा आपलं टीचिंग कशा पद्धतीने प्रोसीड होतं. डेफिनेटली यू विल गेट अ पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके, तर हे एक ऍप आहे, तुम्ही याच्यावर डाउनलोड करून लगेच कोर्स चेक करू शकता. ऑलरेडी आपला मेन्सचा एक कोर्स रनिंग आहे आणि आपला सरळ सेवाचे दोन्ही पण कोर्स पॅरलली रन आहेत. ओके, सो होईल तेवढं लवकर रजिस्टर करा. एकदा जस्ट रिपीट करतो, लास्ट 25 जून पासून आपली बॅच सुरू होते. ऍट द अर्लिएस्ट एनरोल करा. होईल तेवढ्या मुलांनी लाईव्ह सेशन्स अटेंड करा.
जेवढे लाईव्ह सेशन्स तुम्ही अटेंड करणार तेवढं तुमचा कॉन्फिडन्स हायर साईडला असणार, तुम्ही एक स्टेप बाकीच्यांपेक्षा पुढे असणार. लाईव्ह सेशन मध्ये खूप सारे क्वेरीज क्लिअर होतात, कॉन्फिडन्स हायर साईडला असतो. आपल्या लर्निंग मध्ये काहीतरी प्रोग्रेस दिसते जेव्हा तुम्ही लाईव्ह सेशन्स अटेंड करता. ओके, रेकॉर्डेड सेशनची गोष्ट थोडीशी वेगळी आहे, पण लाईव्ह सेशन्सने आपली डेली प्रोग्रेस दिसते. ओके, आज एवढ्या सब्जेक्टचा एवढा पार्ट झालाय, उद्या तो होणार, परवा तो होणार, त्याने आपली प्रोग्रेस दिसते. सो तेच तर बेनिफिट आहे लाईव्ह कोर्सेसचं. ओके, सो होईल तेवढ्या लवकर तुम्ही रजिस्टर करा. तुम्हाला फी स्ट्रक्चर वगैरे सर्व ऍपवर गेल्यानंतर कळणारच आहे. नॉमिनल फी स्ट्रक्चर मध्ये मी ही बॅच सुरू केलेली आहे फक्त मुलांची डिमांड आहे म्हणून. ओके, सो ऍट द अर्लिएस्ट रजिस्टर करा. एकदा बॅच सुरू झाल्यानंतर तुम्हालाच कळेल की यू हॅव टेकन द राईट डिसिजन. ओके, चालेल. काही जरी क्वेरी असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवरती कॉल करू शकता. जस्ट मी एकदा पहिली स्लाइड तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. 8624999060 हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे. काही जरी क्वेरी असेल तर बिंदास त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा टेक्स्ट मेसेज करा, तुम्हाला त्या क्वेरीचं उत्तर मिळून जाईल. ओके, यस, चलो, थँक्यू.